आपल्या नक्षत्र वृक्ष रांगोळी सिरीजच्या 18व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. तर नमस्कार मंडळी, मी सुप्रिया. आजचं रांगोळीसाठीचं नक्षत्र आहे ज्येष्ठा नक्षत्र आणि दाते पंचांगानुसार याचा आराध्य वृक्ष आहे सांबर. काही ठिकाणी याला सावर म्हणूनही ओळखले जाते. तर हा वृक्ष उंच, भव्य आणि पानझडी वृक्ष आहे. वसंत ऋतूमध्ये पाने गळून गेल्यानंतर याला आकर्षक लाल रंगाची मोठी फुलं येतात. ही फुलं मधमाशा, इतर पक्षी आणि परागीकरण करणाऱ्या जीवांना आकर्षित करतात. या फळांमधून मिळणारा मऊ कापूस उशा, गाद्या भरण्यासाठी पूर्वी मोठ्या प्रमाणावरती वापरला जायचा. धैर्य, सामर्थ्य आणि संरक्षणाचे प्रतीक हा वृक्ष मानला जातो. पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करतो. अनेक पक्षी आणि कीटकांना आश्रय देतो, अन्न पुरवतो. तर आता पाहूया या नक्षत्रामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती कशा असतात. या व्यक्ती सुंदर, यशस्वी, पारमार्थिक असतात. वडिलोपार्जित संपत्ती यांना मिळेलच असे नाही, पण गरीब कुटुंबात जन्म जरी झालेला असला तरी या व्यक्ती परिश्रमाने श्रीमंत होतात. प्रभावी वक्तृत्व व नेतृत्व गुण असल्याने समाजामध्ये पुढारपण यांना आपोआप मिळते. रात्रंदिवस कार्यरत असणारे हे व्यक्ती असतात. केमिकल इंजिनियर, मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, विमा एजंट, रेडिओ मेकॅनिक, संगीत कलेची चांगली साधना करणारे किंवा हे व्यवसाय या लोकांना चांगले यशदायी ठरू शकतात. तर तुम्हाला जर ह्या वृक्षाची लागवड करून याची सेवा करायची असेल, पर्यावरणाचा संरक्षण करण्यासाठी आपण काहीतरी आपलं देणं लागतं, ते आपण जर तुम्हाला या वृक्षाची सेवा करायची असेल आणि याची लागवड करायची असेल तर याची लिंक मी व्हिडिओमध्ये टॅग करत आहे. तिथून तुम्ही खरेदी करून हे वृक्ष नक्कीच जोपासू शकता, त्याची लागवड करू शकता. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पेजवरती नवीन असाल तर पेज फॉलो करा. युट्यूबवर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया उद्याच्या नक्षत्रासह, उद्याच्या नवीन माहिती.